श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, रविवारला म्हणजे 16 फेब्रुवारीला आलेली आहे माघी संकष्टी चतुर्थी। तर आपल्याला या माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही एक वेळ तुम्ही उपवास नाही केला, व्रत नाही केलं तरी देखील चालणार आहे, परंतु काही आपल्याला गणपती बाप्पांची विशेष पूजा सेवा करायची आहे, त्याचबरोबर उपाय देखील करायचे आहेत। तर कोणते उपाय करायचे आहे, कोणत्या सेवा करायच्या आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्याला आता या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून व्रत करण्याचा प्रयत्न करा। ज्यांना नाही शक्य होत, तब्येत साथ देत नाही, त्यांनी आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती एक टीका लावायचा आहे। तर तो कशाचा टीका लावायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे त्याबद्दलची माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। मात्र एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती चिटकवायची आहे, ज्यामुळे आपल्या मनातील कितीही अगदी कठीणातील कठीण इच्छा असतील, मनोकामना असतील तर त्या बाप्पा आपले नक्कीच पूर्ण करतील, बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतील। आपली कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। आपण जर आर्थिक समस्येने त्रस्त असाल, आपली आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल, आपल्याला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत असेल किंवा व्यापार असेल, उद्योगधंदा असेल त्यामध्ये सतत नुकसान होत असेल किंवा कर्ज वाढत आहे, काही केल्याने ते कर्ज तुमच्याकडनं फिटत नसेल, घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल, पैसा आलेला पैसा जो आहे तर तो स्थायी स्वरूपात टिकत नसेल, म्हणजेच काय तर यांना त्या कारणाने तो खर्च होत असेल, त्याचबरोबर नोकरीच्या समस्या असतील, तसेच करिअरमध्ये यश मिळत नाही। आता 12वीच्या मुलांचे देखील पेपर चालू झालेले आहेत, त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। त्याचबरोबर आता लवकरच 10वीच्या मुलांचे देखील आता पेपर सुरुवात होणार आहे पेपरला, आणि बाप्पा हे बुद्धीचे देवता असल्यामुळे आपल्याला या माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा सेवा ही आवर्जून करायची आहे। किंवा नोकरीमध्ये जर एखाद्याला प्रमोशन मिळत नसेल, शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांना मनासारखे अभ्यास करून देखील मार्क्स मिळत नसतील किंवा मनासारखी त्यांची प्रगती आपल्याला जाणवत नसेल, तर त्याचबरोबर स्मरणशक्ती जर आपल्या मुलांची वाढवायची असेल तरी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावी उपाय आहे, तर तो तुम्ही करू शकता। बऱ्याच वेळेला अभ्यास केलेल्या मुलांच्या लक्षात राहत नसतो, तर अशा वेळेला सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता। त्याचप्रमाणे संतान प्राप्तीसाठी सुद्धा अतिशय असा खास उपाय हा आहे। आपल्या घरातील मानसिक ताण तणाव कमी व्हावे, घरातील वादविवाद, भांडणे, तंटे, कलह यासारख्या गोष्टी कमी व्हाव्या, विवाहामध्ये जर सतत अडचणी येत असतील, मनासारखा जोडीदार मिळत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। आता हा उपाय कशा पद्धतीने करावा, कोणी करावा, तर आता कुणीही मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष, आई वडील, काकू, आपल्या घरामध्ये कुणीही हा जो उपाय आहे तर तो करू शकतो। किंवा जर आता तुमची मुलं जर स्वतः करण्यासारखी असतील तर त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतः केला तरी देखील चालणार आहे। तर या दिवशी आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहे। यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे। आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या मूर्तीची फोटोची आपल्याला विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे। आणि पूजा करताना आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती जी एक वस्तू आहे तर ती आवर्जून लावायची आहे। आता अशी कोणती वस्तू आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायची आहे, यामुळे आपल्या आयुष्यातील जी काही समस्या आहे तर ती दूर होणार आहे। आता ही वस्तू तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल का हा उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा।
चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा, आता हा उपाय जो आहे तर तो आपण सुरू केल्यानंतर सलग तुम्हाला 21 दिवस आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवसापासून आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे। आपण हा उपाय जो आहे तर तो सुरू करून 21 दिवस आपण हा उपाय करू शकता। आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्हाला काही अडचण असेल, म्हणजेच काय तर आपला पिरियड्स असेल किंवा सुतक असेल, तर कोणत्याही बुधवारपासून तुम्ही या उपायाला सुरुवात केली तरी देखील चालणार आहे। कारण बुधवार हा गणपती बाप्पांचा वार मानला जातो, त्यामुळे तुम्हाला जर सुतक असेल, पिरियड्स असेल तर तुम्ही बुधवारपासून या उपायाला सुरुवात करू शकता। आपल्याला या उपायामध्ये कोणताही खंड जो आहे तर तो पडून द्यायचा नाही, पडणार नाही, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि शुद्धपणे आपल्याला हा उपाय करता येईल। त्यामुळे पिरियड्स आपले जे आहे तर ते दिवस आपल्याला झाल्यानंतर तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता, किंवा जरी आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी किंवा कोणत्याही बुधवारी उपायाला सुरुवात केली, मध्ये जर आपला पिरियड्स आला तर तेवढे दिवस तुम्हाला 5 दिवस स्किप करायचे आहे, गॅप टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर हा आपला जो उपाय आहे तर तो कंटिन्यू चालू ठेवायचा आहे। आपल्याला अशा प्रकारे हा जो उपाय आहे तर तो 21 दिवस करायचा आहे। सेवा अतिशय प्रभावी आहे, त्यामुळे अगदी कमी वेळेमध्ये होणारा हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी उपाय आहे। आपण कधीही करू शकता। तर दिवसभरामध्ये कधी करायचा आहे तर एकतर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती, म्हणजे तुम्ही सकाळी 8-9 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता। त्यानंतर तुम्हाला जर सकाळी करणं शक्य होत नसेल तर सायंकाळच्या वेळी तुम्ही 4च्या नंतर हा उपाय केला संध्याकाळपर्यंत, तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार आहे। संध्याकाळी 4-5च्या नंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। परंतु आपल्याला आता तुम्ही जर हा उपाय जर आज सकाळी केला तर तुम्हाला 21 दिवस सकाळीच करायचा आहे। ज्यांना सकाळी करणं शक्य नाही ते संध्याकाळी करणार आहे। ज्यांनी संध्याकाळी केला त्यांनी 21 दिवस संध्याकाळीच करायचं आहे। तर बघा काय करायचं आहे, ज्या वेळेमध्ये उपायाला सुरुवात केली त्या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुमचा टायमिंग तुम्हाला फिक्स करून घ्यायचा आहे आणि उपाय करायला काही जास्त वेळ लागणार नाही। तर अगदी 10-15 मिनिटात आपला उपाय जो आहे तर तो होऊन जाईल। तर सर्वात प्रथम आपल्याला अगोदर गणपती बाप्पांची जी पूजा आहे, पंचोपचार, तर ती आपल्याला करून घ्यायची आहे। आता गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो स्वच्छ तुम्हाला थोडासा पाण्याचा शिलकावा द्यायचा आहे, स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे आणि आपल्याला तुमच्याकडे जर अत्तर असेल तर थोडासा फोटोला अत्तर लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला चौरंगावरती एक लाल रंगाचा कापड अंथरायचा आहे, त्यावरती आपल्याला मूर्ती किंवा फोटो जो आहे आपल्याकडे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे। मात्र मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना ओम गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक सर्वात प्रथम पाण्याने करायचा, त्यानंतर कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने करायचा आहे। परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा, मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि नंतर चौरंगावरती ठेवायची आहे। तर पहिल्या दिवशी फक्त आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे। दररोज विधिवत पूजा नाही केली तरी चालेल, परंतु सलग 21 दिवस जो उपाय करणार आहोत तर पहिल्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी किंवा बुधवारी आपण उपायाला सुरुवात करणार आहोत। त्या बुधवारी तर पहिल्या दिवशी फक्त विधिवत आपल्याला पूजन करायचं आहे। आता ज्यांना शक्य आहे अभिषेक करणं त्यांनी रोज करायचं आहे, ज्यांना नाही शक्य त्यांनी कोरडी जी देवपूजा असते ती केली तरी देखील चालणार आहे। कोरडी देवपूजा म्हणजे तुम्ही नुसतं फोटो आपल्याला जे आपलं शिळं झालेलं आपण वाहलेलं फूल, अक्षदा जे काय असेल ते तुम्हाला उचलून घ्यायचं आहे, तिथलं स्वच्छ करायचं आहे आणि दिवा धूप लावून तुम्ही आपली पूजा, मी आता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही करू शकता। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांच्या कपाळावरती जी वस्तू आहे तर ती चिटकवायची आहे। आता यासाठी काय करायचं तर आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं आहे, यानंतर हळद जी आहे तर ती हळद घ्यायची आहे। हळद आणि तूप आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे आणि हा हळदीचा जो टिका आहे तर तो
गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला लावायचं आहे। यानंतर आपल्याला कुंकू सुद्धा लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं तर अक्षदा, आपल्याला अखंड अक्षदा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे। अक्षदा कुठेही तांदूळ जे आहेत तर ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, आपल्याला अखंड अशा तांदूळ घ्यायचे आहे आणि आपलं जे अनामिकेचं बोट असतं तर त्या बोटाने आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती चिटकवायचे आहे किंवा हळदी कुंकू एकत्र जरी ओलं केलं तरी सुद्धा चालेल आणि हळदी कुंकू तूप हे सर्व एकत्र करायचं आणि त्याचा टिका आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायचा। त्यावरती आपल्याला ह्या ज्या अखंड अक्षदा आहे तर त्या आपल्याला चिटकवायच्या आहेत किंवा जरी आपण एकत्र केलं म्हणजे हळदी कुंकू तूप अक्षदा तर एकत्र करून असा टिका जरी तुम्ही लावला तरी सुद्धा चालणार आहे। आता तुम्हाला जसं सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता, कारण असं म्हटलं जातं की तांदूळ बाप्पांच्या कपाळावरती जर आपण लावले चिटकवले तर आपली जी काही इच्छा आहे मनातील तर ती इच्छा आपली बाप्पांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होत असते। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद ऐश्वर्य संतान सुख मिळू शकतं, त्याचबरोबर अखंड सौभाग्याची प्राप्ती जी आहे तर ती सुद्धा होत असते। तर अशा प्रकारे हे जी आपल्याला वस्तू आहे तर ह्या आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून लावायचं आहे। आता तुमच्या इथे एक सांगेन, तुम्हाला जर हा उपाय करणं तुमच्या जवळपास जर कुठे मंदिर असेल गणपती बाप्पांचं तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन केला त्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल, कारण घरातल्यापेक्षा सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या घरातल्यापेक्षा मंदिरामध्ये जास्त असतात। म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर उपाय तुम्ही बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न करा। बाप्पांना आता पहिल्या दिवशी आपल्याला छानपैकी पूजा झाल्यानंतर 21 मोदक करायचे आहे, मोतीचूरचे लाडू बनवायचे आहे, तुम्हाला जो शक्य असेल किंवा गोड खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे, एक लाल रंगाचं जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे, 21 दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे, क्षमीपत्र अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला जो पिवळा लाल धागा असतो पचरंगी रोली मौली तुम्ही जे काय म्हणत असाल तो आपल्याला घ्यायचा आहे, कलावा किंवा हिरवा धागा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दुर्वांची गाठी हार बांधून हार जो आहे तर तो बनवायचा आहे। किंवा आता ज्यांना हे शक्य नाही दुर्वांचा हार बनवणं किंवा हे करणं तर तुम्ही 21 दुर्वा घ्यायच्या सरळ आणि ती एक जोडी तुम्हाला जी आहे तर ती अर्पण करायची आहे बाप्पांच्या चरणी। जो कलाव्याचा धागा असतो तर तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि तो आपल्या हातामध्ये बांधायचा आहे, उजव्या हातामध्ये। तर तो कशासाठी तर तो रक्षासूत्र म्हणून म्हटलं जातं आणि बाप्पा आपली रक्षा करत असतात। आपण कोणत्याही कठीण संकटामध्ये असाल किंवा काही एखाद्या दुःखामध्ये असाल तर तो कलाव्याचा जो धागा आहे रक्षासूत्र या नावाने देखील ओळखलं जातं त्या धाग्याला। तर तो धागा आपल्याला हातामध्ये बांधताना विषम संख्येमध्ये त्याचे जे वेढे आहेत तर ते घ्यायचे आहेत, 3 घ्या 5 घ्या 7 घ्या किंवा 11 घ्या 9 घ्या, अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला ते धागा आपल्या हातामध्ये जो आहे कलाव्याचा तर तो बांधायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे। यानंतर आपल्याला एक संकटनाशन स्तोत्र जे आहे तर ते देखील म्हणायचं आहे, कारण स्वतः हा नारद मुनींनी सांगितलं आहे की जो कोणी व्यक्ती संकटनाशन स्तोत्र म्हणतो पठण करतो तर एका वर्षाच्या आतमध्ये त्याच्या कोणत्याही ज्या इच्छा असेल त्या पूर्ण होत असतात। आणि यानंतर तुम्हाला 21 वेळा किंवा 1 वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे 108 वेळा। ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आता तुम्ही जर घरी हे तुम्ही सेवा करत असाल तर तुम्ही घरी गणपती बाप्पांसमोर बसून करू शकता, मंदिरात करत असाल तर मंदिरात केली तरी देखील चालणार आहे। आता तुम्हाला जर हे 121 वेळा गणपती अथर्व शीर्षम म्हणणं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा म्हटलं तरी देखील चालणार आहे किंवा नुसता 108 वेळा बाप्पांच्या मंत्राचा जप केला तरी देखील चालणार आहे। यानंतर आता तुम्हाला आपण ज्या काही ह्या वस्तू आहेत तर त्या काय करायच्या तर हे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला रोज चिटकवायचे आहे।
दररोज आपल्याला तुम्हाला जो हा उपाय आहे तर तो 21 दिवस सलग करायचा आहे। त्यानंतर आता 21व्या दिवशी जे तिथे तांदूळ पडलेले असेल खाली तर आपल्याला तिच्यातले 21 तांदूळ जे आहेत तर ते उचलून घ्यायचे आहे। एखाद्या लाल कपड्यामध्ये किंवा लाल कागदामध्ये आपल्याला शेवटच्या दिवशी 21व्या दिवशी आपली पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला 21 जे दाणे आहेत तांदूळाचे अखंड तर ते तुम्हाला तिथून उचलून घ्यायचे आहे आणि ते लाल कपड्यामध्ये बांधून सोबतच तिथलं आता शमीपत्र जर अर्पण केलेलं असेल ते ताजं असेल तर ताजं एक शमीपत्र, जास्वंदीचं फूल असेल तर ते देखील तुम्हाला त्या अक्षदा सोबत घ्यायचं आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे आणि त्याची जी पोटली आहे पुडी आहे तर ती बांधून आपल्या पॉकेटमध्ये खिशामध्ये ते तुम्ही ठेवू शकता किंवा जिथे कुठे तुमचे पैसे दागदागिने ठेवत असाल तिथे देखील तुम्ही ठेवलं तरी देखील चालणार आहे। आता ह्या वस्तूंचं काय करायचं आहे, आता आपण तुम्ही जर रोज दुर्वा अर्पण करणार असाल किंवा फूल अर्पण करणार असाल तर ते नंतर तुम्हाला बाकीचं सर्व वाहत्या पाण्यामध्ये निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे, परंतु 21 तांदूळ आपल्याला तिच्यातले जे आहेत तर ते बाप्पांचा कृपा आशीर्वाद म्हणून आपल्याला आपल्या जवळ ठेवायचे आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला 21 दिवस ही बाप्पांची सेवा करायची आहे। सेवा उपाय आवर्जून करून बघा, तुम्हाला नक्कीच उपायांचं सेवेचं फळ हे नक्कीच मिळेल। तर चला अशा पद्धतीने तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि मनापासून करा। बाप्पा तुमची जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती बाप्पा नक्कीच पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी आणि बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।